प्रचारासाठी आलेला आहात, दौरा करता आहात, काय काय प्रश्न समोर येताना दिसत आहेत आणि कशा पद्धतीने आपण आवाहन करत आहात? दुर्दैवानं या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय शिवाजीराव कर्डिले साहेबांचं दुःखद निधन झालं आणि रिक्त झालेल्या या मतदारसंघाच्या जागेवरती पोटनिवडणूक लागली आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवाभाऊ रवींद्र चव्हाण साहेबांनी महायुतीला सोबत घेऊन कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षयदादा कर्डिले यांना महायुतीचं म्हणजे भाजपाच्या चिन्हाचं तिकीट दिलेलं आहे। आणि मी आज या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये बैठका घेतोय। लोकांचा खूप उत्स्फूर्त पाठिंबा आहे, लोकांचं पाठबळ आहे अक्षयदादांना, महायुतीला, देवाभावना लोकांचं समर्थन आहे। आणि या दौऱ्याच्या निमित्तानं वेगवेगळे विषय पुढे येत आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, मुळा धरणहून अनेक दशकं झाले परंतु त्या लोकांचा प्रश्न मिटला नाही। ना त्यांचं पुनर्वसन झालं, ना त्यांना जमिनी मिळाल्या, ना त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळाला। आणि ज्या पोरांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळाला त्यांना नोकरी मिळाली नाही। आता मला सांगा की आज एवढं घरदार प्रपंच सगळा उद्ध्वस्त झाला आणि आज त्या लोकांना जर घर मिळत नसतील तर ती बाब अतिशय गंभीर आहे। दुसरा विषय आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तिथं हजारो एकर गेली लोकांची, ती पण लोक अशी उपलानी झाली, काय त्यांच्याकडे राहिलं नाही आणि त्यांचाही प्रश्न पेंडिंग आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात मी एक बैठक घेतली होती आणि खूप सकारात्मक बैठक झाली होती। तर इथल्या परिसरातल्या लोकांना मी हेच म्हटलं, आपल्यातले हेवे दावे सगळे बाजूला ठेवून प्रकल्पग्रस्त या विषयावरती सर्वांनी एकत्रित यावं। तुम्ही एकत्रित आला, आम्ही चांगला मार्ग काढू, सरकारकडे पाठपुरावा करू। आणि विद्यापीठाला पण मी सूचना देतोय, आमच्या लोकांना पहिलं तुम्ही नोकरीवरती घ्या, ज्यांच्या जमिनीमध्ये तुमचं विद्यापीठ उभं आहे, नाहीतर परत मग आम्ही जर आक्रमक भूमिका घेतली तर त्यांनी आम्हाला विचारू नये। आणि ज्या संस्था हे मुळा धरणातलं पाणी वापरतायत, म्हणजे अहिल्यानगर महानगरपालिका असेल, नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, वेगवेगळ्या नगर परिषदा, राहुरी परिषद असेल, पाथर्डीची परिषद असेल, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत पाणी उचलत असतील त्यांनी या लोकांना तिथं सामावून घेतलं पाहिजे, अशी आमची या विषयाची मागणी आहे। दुसरा केकेरेंचा विषय जो आहे तो वरच्या लेवलचा विषय आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती आम्ही ही बाब घालू आणि त्यातून काय मार्ग निघतोय का त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। प्रचार करताना काय अनुभव येतो, कशा पद्धतीने विश्वास वाटतो? लोक भावनिक आहेत, लोक कर्डिले साहेबांच्या जाण्यामुळे दुःखामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांचं मत आहे की कर्डिले साहेबांनी या विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून बरीच कामं केलेली आहेत। आता मी वडनेरमध्ये गेलो होते, म्हणजे 7.5 कोटी रुपयाचा एकच रस्ता दिला। सरपंचांनी एखाद्या आमदारांच्याकडे 5 लाखाच्या फंडासाठी जायची अशी परिस्थिती पूर्वी होती। 10 लाख रुपयाचं सभामंडप द्या, 5 लाख रुपयाचं सभामंडप द्या, त्या 10-10, 20-20 वर्ष जायची। आता महायुतीच्या काळात तसं नाही आहे। 5 कोटीचा रस्ता, 10 कोटीचा रस्ता, 20 कोटीचा रस्ता, 100-200 कोटीचे हॅम मधले रस्ते, एडीबी मधले रस्ते, नॅशनल हायवेची तर तुम्ही बघताय। त्यामुळे खूप बदल झालेला आहे। लोकांना मतदान करायचं आहे अक्षयदादांना आणि खूप चांगल्या मताच्या फरकाने लोक अक्षयदादांना विधानसभेमध्ये पाठवतील अशी परिस्थिती आता मतदारसंघामध्ये आहे।